राजकीय माणसं याच्यामध्ये कार्यरत आहे। मग ते कशासाठी, त्यांचा काय उद्देश आहे या संस्थेमध्ये काम करण्याचा? आम्ही तर एक खेळाडू की आम्ही उद्देश आमचा की आमचे खेळाडू आमच्या हातून चांगले घडावे। तो 2 टर्म बोले तो 8 साल के लिए। अभी हमारे माननीय हमारे डिप्टी सीएम साहब पवार साहब, दादा साहब, ये चौथी टर्म में आ रहे हैं, तो सर ये आ सकते हैं क्या? मी सायकलिंग खेळाडू आहे। मी स्वतः आंतरराष्ट्रीय सायकलपटू आहे, शिव छत्रपति क्रीडा पुरस्कार विजेता है। हाईकोर्ट से परवानगी लिया क्या? नहीं। तो मेरा हाथ जोड़ के विनंती है कि सर स्पोर्ट्स में पॉलिटिक्स मत कीजिए, स्पोर्ट्स में स्पोर्ट्समैन को आने दीजिए। यंदाच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक फार चर्चेत राहिली। याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केंद्रातील राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये रंगतदार सामना होईल आणि ही निवडणूक पार पडेल असं सगळ्यांना वाटलं होतं। मात्र ऐन निवडणुकीच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघार घेतली आणि यावर पडदा पडला आणि अजित पवार हे अध्यक्ष आणि सीनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड झालेली आहे। मात्र या दोघांची निवड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आणि त्याला काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कोर्टात आव्हान दिलेले आहे। त्यांच्याशीच आपण संवाद साधूया। माझ्यासोबत सूर्यकांत पवार सर आहेत। सर, काय म्हणणं आहे, नेमकं काय त्याच्यामध्ये चुकीचं घडलं आणि तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी कोर्टात चालला? महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही महाराष्ट्रातली एक शिखर संघटना आहे। त्या संघटनेच्या अंतर्गत सर्व राज्य संघटना महाराष्ट्रामध्ये कार्यरत असतात। ही जी संघटना आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही माननीय धर्मदायुक्त यांच्याकडे नोंदणीकृत संस्था आहे, ती म्हणजे सोसायटी ॲक्ट रजिस्टर आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट रजिस्टर। त्याच्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असो किंवा कुठले राज्य संघटना असो, या सर्व धर्मदायुक्ताकडे नोंदणीकृत संस्था आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या नियमाप्रमाणे आणि जी घटना आपण त्यांच्याकडे देतो त्या घटनेप्रमाणेच आपल्याला काम करावं लागतं। परंतु महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे जे कार्य चालू आहे ते घटनाबाह्य चालू आहे। ते कुठल्याही म्हणजे नियम पाळत नाही। त्याच्यामुळे कसे पाळले गेले नाहीत? उदाहरणार्थ की याच्यामध्ये घटनेमध्ये स्पष्ट लिहिले की नॉट फॉर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स, म्हणजे पॉलिटिकल माणसं याच्यात सहभागी होऊ शकत नाही, परंतु राजकीय माणसं याच्यामध्ये कार्यरत आहे। मग ते कशासाठी, त्यांचा काय उद्देश आहे या संस्थेमध्ये काम करण्याचा? आम्ही तर एक खेळाडू की आम्ही उद्देश आमचा की आमचे खेळाडू आमच्या हातून चांगले घडावे, महाराष्ट्राला पदक मिळावे आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष होऊन भारतामध्ये आपलं नाव हो, इंटरनॅशनल लेवलवर नाव, हे आमचा उद्देश आहे खेळाडूंचा। कुठल्या खेळातले खेळाडू बरं सगळे? मी सायकलिंग खेळाडू आहे। मी स्वतः आंतरराष्ट्रीय सायकलपटू आहे, शिव छत्रपति क्रीडा पुरस्कार विजेता है। आणि हे हॉकीचे खेळ। मैं हॉकी का सेक्रेटरी हूँ और हॉकी के अंदर में अभी हम बात कर रहे हैं महाराष्ट्र ओलंपिक की, तो मैं अपने हॉकी के बारे में ज़्यादा नहीं बोलते हुए मैं बताना चाहता हूँ कि हमारी महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन की कॉन्स्टिट्यूशन है जिसके आधार पे हम काम करते हैं। अभी वो कॉन्स्टिट्यूशन के आधार पे अगर आप देखेंगे तो उसमें पोस्ट लिखा है, उसमें टर्म लिखा है। अभी सर टर्म इज़ वेरी क्लियर कि यू कैन रिमेन फॉर 2 टर्म, 1 टर्म ऑफ 4 years, तो 2 टर्म बोले तो 8 साल के लिए। अभी हमारे माननीय हमारे डिप्टी सीएम साहब पवार साहब, दादा साहब, ये चौथी टर्म में आ रहे हैं, तो सर ये आ सकते हैं क्या? तो यही हमारा बताना है। हमारे खासदार साहब हैं, अभी खासदार साहब को भी देखना चाहिए कि ये पोस्ट है सीनियर वाइस प्रेसिडेंट की। जब ये पोस्ट ही नहीं है तो वो कैसे मान रहे हैं कि मैं सीनियर वाइस प्रेसिडेंट? दीज पोस्ट आर नॉट देयर, नहीं है। इसको आप कोर्ट में अपील करना है? ये हम कोर्ट में दरखास्त कर रहे हैं। और जब ये तीन चेंज रिपोर्ट रिजेक्ट हो गई है तो इनको ये करने का अधिकार ही नहीं है। अधिकार किसको है? तो वो चैरिटी कमिश्नर साहब को है या हाई कोर्ट के पास है। तो इन्होंने चैरिटी कमिश्नर से या हाई कोर्ट से परवानगी लिया क्या? नहीं। तो मेरा हाथ जोड़ के विनंती है कि सर स्पोर्ट्स में पॉलिटिक्स मत कीजिए, स्पोर्ट्स में स्पोर्ट्समैन को आने दीजिए, स्पोर्ट्समैन को कंट्रोल करने दीजिए, तो हमारी महाराष्ट्र का स्पोर्ट्स का कुछ सुधार होगा। हाँ, हमारे को आपसे मदद लगेगी, हमारे को फंड्स के लिए। बिलकुल। हे झाले यांच्या गोष्टी विनवणी आणि विनंतीच्या। मात्र लिगली गोष्टी सध्या काय करता तुम्ही? आता लिगली ज्याप्रमाणे आता यांनी जी इलेक्शन घेतली त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। माननीय धर्मदायुक्त यांच्याकडे सुद्धा ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही हायकोर्टात 13 ऑक्टोबरला आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे की यांनी जी इलेक्शन डिक्लेअर केली ती कोणाच्या परवानगीने केली किंवा कशाच्या आधारे केलेली
शिवाय नॅशनल स्पोर्ट डेव्हलपमेंट कोड जो आहे क्रीडा क्षेत्रासाठी जो लिगल आहे की ज्याच्यामध्ये इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने तो मान्य केला, केंद्र सरकार क्रीडा खात्याने सुद्धा तो मान्य केलेला आहे. तो नॅशनल स्पोर्ट डेव्हलपमेंट कोड जर महाराष्ट्रात लागू झाला तर सर्व संस्था व्यवस्थित काम करतील, लिगली संस्था व्यवस्थित काम करतील. दुसरं म्हणजे की जी संस्था आता बरखास्त झालेली आहे लिगली घटनेप्रमाणे, तर त्या संस्थेची नवीन इलेक्शन होणं गरजेचं आहे, रिइलेक्शन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही माननीय हायकोर्टाला पण विनंती केलेली आहे की आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपण जर निवडणूक अधिकारी जर नेमले रिटायर जज वगैरे तर त्यांच्यातर्फे ही इलेक्शन व्हायला पाहिजे असे आमचे त्यांच्याकडे मागण्या आणि त्याच्याप्रमाणे रीट पिटिशन दाखल केलेली आहे. अजित पवार असतील, मुरलीधर मोहोळ असतील, यांची जी अध्यक्ष उपाध्यक्ष हे जे 2 निवड करण्यात आली त्याला सुद्धा तुम्ही आव्हान देणार कोर्टात? नाही, आव्हान त्यांना देण्याचं काही गरज नाही, कारण इलेक्शनच इनलिगल झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला वैयक्तिक कुणाला आव्हान नाही. ही जी घटना बाह्य इलेक्शनची झालेली आहे ती इलेक्शन इनलिगल आहे ऑलिम्पिक असोसिएशन. इलेक्शनच चुकीची झाली, त्याच्यामुळे सगळ्या निवडच चुकीची. जी इलेक्शन तर झाली नाही. 2 त्यांचे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते सरदेसाई साहेब यांनी ती इलेक्शन रद्द केली असं त्यांच्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. त्यांची ती 2 नोव्हेंबरची ऑर्डर, त्याच्यात त्यांनी इलेक्शन रद्द केली कारण का सगळ्यांनी राजीनामे दिले म्हणून. मग त्यांनी राजीनामे दिले, इलेक्शन रद्द झाली, मग बॉडी कशी काय डिक्लेअर केली? तर हे बसून एकामेकाच्या संगनमताने 2 वर्ष अजित पवार, 2 वर्ष मोहोळ साहेब अशी त्यांची निवडणूक ठरली. डॉक्युमेंट जातात हे कशाचे? हे प्रेस नोट दिलेली आहे. याच्यामध्ये माननीय धर्मजगतांच्याकडे जी घटना मान्य झालेली आहे त्या घटनेतले काय महत्वाचे मुद्दे होते, जसे की नॉट फॉर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स त्याच्या संदर्भामध्ये दिले. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की राज्यपाल हे चीफ पॅट्रॉन्स आहेत हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि मुख्यमंत्री सुद्धा पॅट्रॉन्स आहेत. हे 2 आश्रयदाते आहेत, ह्यांची सुद्धा नावं आहे. शिवाय संस्थापक ज्या संस्था होत्या त्या संस्थापक संस्थेची 16 संस्थेची नावं या घटनेमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे इलेक्शन जी इलेक्शन होती याच्यामध्ये जे तुम्ही अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होणार, सेक्रेटरी होणार, ह्यांना फक्त 2 टर्मचीच परवानगी आहे, त्याची सुद्धा कॉपी ह्याच्यात जोडलेली आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी होते सरदेसाई ज्यांनी ही निवडणूक घेतली त्यांच्या एक आदेशाची कॉपी ह्याच्यात जोडली की त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की ही इलेक्शन रद्द झालेली आहे. बसून यांनी समजा राजीनामा दिला तर त्यांनी असा आदेश काढला की 23 नोव्हेंबरला तुम्ही एकत्र बसा आणि तुमची काय इलेक्शन घ्यायची किंवा निवड करायची ते करा, असा त्याचा आदेश आहे. परंतु त्याला आदेश देण्याचा त्यांना अधिकारच नाही, त्याच्यामुळे त्यांची ती आहे. आणि शिवाय जे 21 ते 25 जो बदल अर्ज नामंजूर झाला आता 17 ऑक्टोबरला त्याची सुद्धा कॉपी याच्यात जोडलेली आहे की कोर्टाने आम्हाला मेरिटवर ही केस जिंकलो आम्ही, मेरिटवर. कारण संस्था बरखास्त असं तुम्हाला चेंज ऑफ रिपोर्ट दाखल करताच येत नाही, पण तो दाखल केला होता, त्याला चॅलेंज केलं होतं, म्हणजे सगळं लिगली काम केलेलं आहे. नक्कीच. तर ही निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने गेलेली आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची किंवा त्यांचं पद रद्द होण्याचे प्रश्नच येत नाही. कारण या सगळ्या गोष्टी संदर्भात आता आम्ही हायकोर्टात जाणार आहे आणि ही जी संघटनाच आहे हीच इल्लिगल असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं आहे. पुढे या प्रकरणामध्ये काय होतं हे नक्की पाहूयात आपण. तुर्तास थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.